नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन संख्यांची बेरीज आणि त्या संख्यांची वजाबाकी दिली असता त्या संख्या काढणे हे एक परीक्षेला नेहमी विचारणारं उदाहरण आहे. आता करायचं काय आहे, या ठिकाणी दोन संख्या माहिती नाही, त्या आपल्याला काढायच्या आहे. तर आता उदाहरणामध्ये जे माहीत नसतं ते आपल्याला एक्स मानायचं. तर मग या ठिकाणी आपण पहिली संख्या एक्स मानू आणि दुसरी संख्या वाय मानू. समजा पहिली संख्या एक्स आणि दुसरी संख्या वाय. त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी उदाहरणाची अट काय, ती अट मांडून घ्यायची. जसं आता दोन संख्यांची बेरीज 25 आहे. मग आपण दोन संख्या कोणत्या मांडल्या, पहिली संख्या एक्स मानली, दुसरी संख्या वाय मांडली. म्हणून मग दोन संख्यांची बेरीज 25 कशी दाखवता येईल, एक्स अधिक वाय बरोबर 25. एक्स ही पहिली संख्या प्लस वाय ही दुसरी संख्या बरोबर 25 आहे. हे उदाहरणाच्या अटीवरून आहे. दुसरी अट काय आहे, त्या संख्यांची वजाबाकी 7 आहे. म्हणजेच काय, त्याच संख्या एक्स वाय ज्या आपण एक्स वाय मानल्या, म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर 7. हे उदाहरणाची दुसरी अट आहे. आता आपल्याला हे सोडवायचं आहे खाली. मग आपण काय करणार, याची बेरीज करणार. जसं एक्स अधिक एक्स हे 2x होईल आणि अधिक वाय वजा वाय हे कटणार आणि 25 अधिक 7ची बेरीज होणार. म्हणजेच 2x बरोबर 25 अधिक 7. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून आपण काय करणार, 2ला 32च्या साईडला घेऊन जाणार. म्हणजेच बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन जाणार. आता बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन जाणार म्हणजेच त्याचे चिन्ह बदलतात. आता इथं गुणिला आहे म्हणून तिकडे गेल्यावर ते भागेला होणार. म्हणजे एक्स बरोबर 32 भागेला 2. आता याचा भागाकार केला तर एक्स बरोबर 16 आपल्याला उत्तर मिळणार. ही झाली पहिली संख्या. ही आपल्याला पहिली संख्या मिळाली, एक्स बरोबर 16. आता आपण दुसरी संख्या इझिली काढू शकतो. जसं पहिलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 25 उदाहरणाच्या अटीवरून. तर मग आपण काय करणार, एक्सची किंमत त्याच्यामध्ये टाकणार आणि आपण वायची किंमत काढणार. चला मग करू आपण. वायची किंमत काढू. एक्स अधिक वाय बरोबर 25 हे पहिलं समीकरण आहे. या समीकरणामध्ये आपण काय करणार, या समीकरणामध्ये आपण एक्सची किंमत टाकू, कारण आपल्याला एक्सची किंमत माहिती आहे. एक्सची किंमत आपण काढलेली आहे. मग एक्स अधिक वाय बरोबर 25, म्हणून एक्सची किंमत 16 अधिक वाय बरोबर 25. आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे, म्हणून आपण वायला इथेच ठेवणार. 16ला बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे नेणार. आता 16ला बरोबरच्या चिन्हात तिकडे नेण्यासाठी चिन्ह बदलतात. इथे प्लस आहे, तिकडे मायनस होणार. म्हणजे समीकरण काय होईल, वाय बरोबर 25 वजा 16. याची वजाबाकी केली तर वाय बरोबर 9 येतात. म्हणजेच एक्स बरोबर 10 आणि वाय बरोबर 9. ह्या झाल्या आपल्या दोन संख्या. आता यांची जर आपण उदाहरणाच्या अटीवरून करून पाहिलं, 16 अधिक 9 बरोबर 25 येईल आणि 16 वजा 9 केले तर 7 येतात. म्हणजेच आपलं हे उत्तर अचूक आहे. अशा प्रकारचं हे उदाहरण सोडवावं लागतं आणि इझिली आहे. एकदा जर 1-2 वेळा आपण करून बघितलं तर मला वाटते नक्की आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. तसंसुद्धा हे शॉर्टकट पद्धतीनेसुद्धा सोडवता येतं, परंतु कुठे कुठे शॉर्टकट पद्धत ही योग्य वाटत नाही. त्यामुळे याच पद्धतीनं आपण प्रॅक्टिस करा. ॲटोमॅटिकली आपल्याला शॉर्टकट पद्धत त्या ठिकाणी तयार होईल. अशाच प्रकारचे उदाहरण पाहण्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही घेऊन येतो. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.